तुम्हाला आजपर्यंत सांगितलं गेलं की रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी, लिम्फ नोड्स, अँटीबॉडीज. पण जर मी तुम्हाला सांगितलं तुमच्या शरीरातील सर्वात मोठी सुरक्षा यंत्रणा तुमच्या पोटात लपलेली आहे, पण ही गोष्ट डॉक्टरही अनेकदा रुग्णांना सांगत नाही. आत्ताच्या या क्षणी तुमच्या आतड्यात जवळपास 100 ट्रिलियन सूक्ष्म जीव राहतात. ते इतके लहान आहेत की डोळ्यांनी दिसतही नाहीत. म्हणून त्याला आपण गट मायक्रोबायोम असे म्हणतो. पण ते रोज निर्णय घेत आहेत. तुमचं शरीर व्हायरसशी लढणार की नाही लढणार, तुम्हाला वारंवार सर्दी खोकला होणार की नाही होणार, तुमच्या मुलाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहणार की कमजोर राहणार, आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील सुमारे 70% प्रतिकार शक्तीशी संबंधित पेशी आणि ऊती पचनसंस्थेशी जोडलेल्या असतात. म्हणजे जर तुमचे आतडे निरोगी असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही पूर्ण ताकदीने काम करू शकते, आणि जर आतडे आजारी असेल तर रोगप्रतिकारक शक्ती ही काम करू शकत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत आतडीतील चांगले जीवाणू नेमकं काय करतात, आधुनिक जीवनशैली त्यांना कशी नष्ट करते, आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आतडं मजबूत ठेवण्यासाठी काय करायला हवं. सर्वात पहिले आपण पाहूया विसरलेली सुरक्षा भिंत किंवा सुरक्षा कवच. आपण सगळे काय करतो? सुरक्षा मिळविण्यासाठी हात धुतो, सॅनिटायझरचा वापर करतो, मास्क घालतो, लसी घेतो. हे सगळं अत्यंत महत्वाचं आहे, त्यामध्ये काही दुमत नाही. पण एक प्रश्न आहे. एक समान व्हायरस घरातील 4 लोकांना होतो. एकाला काहीच होत नाही, दुसरा 2 दिवसात बरा होतो, तिसरा आठवडाभर अंतरणावरती पडून राहतो. असं का होतं? या एक महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आहे गट मायक्रोबायोम. आपल्या आतड्यात लाखो प्रकारचे चांगले जीवाणू राहतात. हे फक्त अन्न पचवित नाहीत, ते आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला प्रशिक्षण देतात. जसं सैन्याला रोज प्रशिक्षणाची गरज असते, तसंच आपल्या रोगप्रतिकारक शक्तीलाही प्रशिक्षणाची गरज असते. सतत वेगवेगळ्या प्रकारचे जे येणारे व्हायरसेस आहेत, बॅक्टेरिया आहेत, त्याच्याबद्दलचे जे संदेश आहेत, हे संदेश आपल्या इम्युनिटीपर्यंत पोहोचवण्याची गरज असते. जर सैनिकांना ट्रेनिंग नाही मिळाली तर ते कसे लढणार? तसेच आपल्या जर गट मायक्रोबायोमला ट्रेनिंग नाही झाली तर ते कसे लढणार? आता पुढची माहिती ऐकल्यावर तुम्ही मुलांना रोज काय खाऊ घालता याकडे वेगळ्या नजरेने पाहाल. दुसरा भाग आहे आतडं आणि रोगप्रतिकारक शक्तीचा संबंध. आपल्या आतड्याभोवती असते एक मोठी संरक्षण व्यवस्था. याला म्हणतात गट असोसिएटेड लिम्फोइड टिश्यू किंवा शॉर्टमध्ये त्याला गाल्ट. ही शरीरातील सर्वात मोठ्या प्रतिकार शक्तीच्या केंद्रांपैकी एक केंद्र आहे. येथेच अनेक प्रकारच्या रोगप्रतिकारक ज्या पेशी आहेत त्या तयार होत असतात आणि त्या सक्रिय देखील होतात. आतड्यातील काही जे चांगले जीवाणू आहेत, ज्याला आपण गट मायक्रोबायोम म्हणतो, उदाहरणार्थ बायफिडोबॅक्टर बॅक्टेरियम आणि लॅक्टोबॅसिलस किंवा लॅक्टोबॅसिलस रियुटेराय, हे आपल्या रोगप्रतिकारक पेशींना योग्य प्रतिसाद कसा द्यायचा हे शिकवितात. आज संशोधनातून आणखी एक महत्वाचा विषय समोर आला आहे, तो म्हणजे गट लंग ऍक्सिस. आपलं पोट आणि फुफ्फुस एकमेकांशी सतत संवाद साधत असतात. म्हणूनच आतडं निरोगी असेल तर श्वसनासंबंधीचे आजारही होण्याची शक्यता कमी होत जाते.
श्वसन संस्थेची प्रतिकार शक्ती ही अधिक प्रभावी राहू शकते. याचा अर्थ असा नाही की आजारी पडणारच नाही, पण शरीराचा प्रतिसाद अधिक संतुलित राहू शकतो आणि आजारी पडलं तरी ते लवकर रिकवर होऊ शकतं. तिसरा भाग आहे आधुनिक जीवनशैलीतील धोके. आता प्रश्न आहे, हे चांगले जीवाणू कमी का होत आहेत? उत्तर आहे आपली आधुनिक जीवनशैली. तुमच्या स्वयंपाकघरात असणाऱ्या 5 गोष्टी तुमच्या आतड्यातील चांगले जीवाणू कमी करत असतात. पहिलं, वारंवार प्रोसेस केलेलं फूड. दुसरं, अति प्रमाणात साखर. तिसरं, अल्ट्रा प्रोसेस स्नॅक्स, चिप्स, कुरकुरे, मॅगी इत्यादी. चौथं, सॉफ्ट ड्रिंक्स. आणि 5वं म्हणजे कृत्रिम रंग किंवा प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ. दुसऱ्याही गोष्टी त्याला कॉन्ट्रीब्युट करू शकतात, त्या म्हणजे झोपेची कमतरता, मानसिक ताण आणि विनाकारण घेतलेले अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स व्यक्तीचा जीव वाचवतात, पण गरज नसताना घेतल्यास किंवा त्याचं अतिसेवन केल्यास ते वाईट जीवाणूंप्रमाणेच चांगले जीवाणू देखील कमी करू शकतात. यामुळं आतड्यातील जे संरक्षण कवच आहे ते कमकुवत होऊ शकतं आणि शरीरात सूज निर्माण करणाऱ्या प्रक्रियांना चालना मिळू शकते. या व्हिडिओचा चौथा भाग आहे, तो म्हणजे तुमच्या आतडीचे सुपर हिरोज कोण आहेत. चांगली गोष्ट म्हणजे आपण हे बदलू शकतो. सर्वात आधी हे पाहू की पहिला हिरो कोण आहे, तो म्हणजे फायबर. रोज विविध प्रकारच्या भाज्या, फळं, डाळी, कडधान्य किंवा जे मिलेट्स वगैरे जे आहेत किंवा पूर्ण धान्य, होल ग्रेन्स ज्याला आपण म्हणतो, ते खाल्ल्याने आपल्या जो प्रोबायोटिक्स आहेत, आपल्या शरीरातील जे चांगल्या बॅक्टेरिया आहेत, चांगले जीवाणू आहेत, त्या फायबरवर जगतात, ते तंदुरुस्त होतात, ते मल्टिप्लाय होतात आणि आपला गट मायक्रोबायोम नॉर्मल असतो. दुसरं म्हणजे फर्मेंटेड फूड्स. आपल्या सर्वांच्या घरामध्ये दही असतं, ताक असतं किंवा घरी बनवलेले पारंपरिक आंबवलेले पदार्थ असतात, जसं की इडली आहे, डोसा आहे किंवा ढोकळा आहे. हे नैसर्गिकरित्या उपयुक्त जीवाणूंना मदत करू शकतात. तिसरं म्हणजे अनावश्यक अँटीबायोटिक टाळणे. अँटीबायोटिक हे सेल्फ मेडिकेशन नाही आहे, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. चौथं म्हणजे 7 ते 8 तासांची झोप घेणे, कारण झोपेदरम्यान आपलं जे शरीर आहे ते रिकवर होत असतं, रोगप्रतिकारक शक्ती त्याची व्यवस्थित होत असते. आणि 5वं म्हणजे नियमित व्यायाम करणे. दिवसातून कमीत कमी 30 मिनिटांचा व्यायाम आपल्या शरीराला पुरेसा ठरू शकतो. त्यापेक्षा जास्त लहान मुलांसाठी खास करून 2 ते 3 तासांचा व्यायाम आवश्यक आहे. काही परिस्थितींमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रोबायोटिक्स उपयोगी ठरू शकतात, पण प्रोबायोटिक्स हे सगळे सारखे नसतात. प्रत्येकाची भूमिका वेगळी असते. म्हणून स्वतःहून कोणतेही सप्लिमेंट सुरू करू नका. या व्हिडिओचा 5वा भाग आहे, तो म्हणजे घरातील प्रत्येकाने लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. विशेषतः लहान मुलं असतील, वृद्ध व्यक्ती असेल, गर्भवती महिला असेल किंवा मधुमेह असलेले जे रुग्ण असतील, यांच्यासाठी निरोगी आतडं हे अधिक महत्वाचं असतं. लक्षात ठेवा, फक्त विटॅमिन सी घेऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येत नाही किंवा फक्त सप्लिमेंट्स घेऊन किंवा कोणत्या विटॅमिनच्या टॅबलेट्स घेऊन किंवा टॉनिक्स घेऊन ही आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढत नाही. आपण या व्हिडिओच्या शेवटी आता पाहणार आहोत की अशी एक साधी सवय जी मोफत आहे पण अत्यंत महागड्या सप्लिमेंटपेक्षा जास्त फायदेशीर ठरू शकते. रोगप्रतिकारक शक्ती तयार होते रोजच्या आहारातून, चांगल्या झोपेतून, व्यायामातून आणि तणाव कमी ठेवण्याने आणि निरोगी गट मायक्रोबायोममुळे. मित्रांनो, तुमच्या शरीरातील सर्वात मोठं सुरक्षा दल बाहेर नाही,
ते तुमच्या आतड्यात आहे. त्यांना योग्य अन्न द्या, योग्य वातावरण द्या आणि ते तुमच्यासाठी दिवस रात्र काम करत राहतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर तो प्रत्येक आई वडिलांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण मजबूत प्रतिकार शक्ती औषधांनी नाही तर ती योग्य जीवनशैलीने तयार होते. मी डॉक्टर संतोष मद्रेवार, बालरोग तज्ञ. अशाच विज्ञान आधारित आणि सोप्या आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.